नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे मोठी सर्वपित्री अमावस्या. तर ही सर्वपित्री अमावस्या जी आहे तर या अमावस्याला आपण मोक्ष अमावस्या असेही म्हणत असतो. कारण की ही जी अमावस्या आहे तर 15 दिवसाच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच की पितृपाठाचा पंधरवाडा असतो. तर त्यातील हा जो दिवस असतो सर्वपित्री अमावस्या हा शेवटचा दिवस मानला जातो. आता या दिवशी आपल्या पितरांसाठी श्राद्ध करायचे आहे किंवा मग ज्यांनीही श्राद्ध वगैरे केले नाही किंवा ज्यांचे श्राद्ध जरी झाले असेल तरी मग कावळ्याला दहीभात खाऊ घालायचा आहे. आपले पूर्वज जे आहे तर आपल्याला आशीर्वाद देतील. आता पितृदोष जो आहे तर आपल्याला किती पिढ्यांचा पितृदोष लागतो तर आपल्याला 3 पिढ्यांचा पितृदोष लागत असतो. जरी तुमच्या घरातील सासू सासरे असतील तरीही हा उपाय मग आपल्याला करायचा आहे. म्हणजेच की काय करायचं आहे की काळे तीळ अर्पण करायचं आहे, दहीभात ठेवायचा आहे आणि पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत तर ह्या सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा आपल्या घरामध्ये पितरांच्या सेवा घडत नसतील तर मग आपल्या घराला पितृदोष हा लागत असतो. आता घरातील सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात. आता एखादी व्यक्ती आजारी असते किंवा घरातील मुलामुलींची विवाह जुळून येण्यासाठी काही ना काही अडचणी निर्माण होत असतात. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये ज्यावेळेस घडत असतात त्यावेळेस आपल्या घराला लागलेला पितृदोष असतो. त्यानंतर मग ह्या गोष्टी घडतात. पण बऱ्याच वेळा आपल्याला ह्या गोष्टी समजत नाहीत. आपल्या घरामध्ये लहान मूलबाळ असतं, त्या लहान मुलाला सतत नजरबाधा होते. इतर मोठ्या व्यक्तींमध्ये सतत वादविवाद म्हणा कटकटी होत असतात. घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतात. घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. आता ही अमावस्या आहे. आता अमावस्या म्हटलं की प्रत्येकाला भीतीचा दिवस असे वाटत असते. पण अमावस्या जो आहे तर कोणतेही उपाय जर आपण केले तर त्याचं फळ आपल्याला अमावस्येच्या दिवशी नक्की मिळत असतं. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो दिवस आहे तर हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, रात्रीच आपल्याला उंबरठ्यावर या वस्तू जाळायच्या आहेत. तर आता ह्या 3 वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत. तर ह्या वस्तू आपल्या उंबरठ्यावरती जाळल्यामुळे आपल्या घरातील नजरबाधा म्हणा कटकटी होत असतील, अडचणी ह्या सगळ्या दूर होत असतात. आपल्या घरामध्ये लक्ष्मीची अखंड कृपा राहते. आपल्या घरामध्ये जी गरिबी आहे तर ती गरिबी पण संपते. तर अशा कोणत्या त्या वस्तू आहेत तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता अमावस्या म्हटलं की आपल्या पितरांचे तर्पण म्हणा पिंडदान श्राद्ध आपण करतच असतो. पण ही अमावस्या सर्व पित्री असल्यामुळे आता आपल्या पितरांचे बऱ्याच जणांचे श्राद्ध वगैरे झाले असेल. आता ज्यांचे राहिले असेल तर तो हा शेवटचा दिवस असतो. म्हणून ते ज्यांना आपल्या पूर्वजांची तिथी माहिती नसेल तर ह्या शेवटच्या दिवशी मग आपल्या पूर्वजांचे श्राद्ध हे केले जाते. आता आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य संकट दूर होण्यासाठी आपण काही सेवा उपाय हे करणे तेवढंच महत्त्वाचे असते. तर आता आपल्या घरामध्ये लहान मुलांना सतत नजरबाधा होत असेल, घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, कोणत्या ना कोणत्या अडचणी निर्माण होत असतील घरात तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, अमावस्या असल्यामुळे आता ज्या व्यक्तीमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतील तर त्यावेळेस मग घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर घरातील प्रत्येक व्यक्तींना स्नान करण्यासाठी द्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. त्याचप्रमाणे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आता आपण बऱ्याच वेळा काही सेवा ह्या करतच असतो, पण त्या सेवा करत असताना आपण उपाय करत नाही. त्यामुळे मग आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ही सर्वपित्री अमावस्या असल्यामुळे आता जर तुमच्याकडून तुमच्या पूर्वजाच्या सेवा करणं राहिलं असेल किंवा मग कोणते उपाय करायचे असतील ते पण तुम्हाला राहिले असतील तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे की एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा तुम्ही सकाळी प्रज्वलित करू शकता. आता जर तुम्हाला सकाळी हा दिवा प्रज्वलित करणं शक्य नसेल झालं तर तुम्ही मग हा दिवा संध्याकाळी पण प्रज्वलित करू शकता. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये मग काय करायचं आहे, आता जर तुम्ही शक्य झालं तर कणकेचाच दिवा बनवायचा आहे, नाही शक्य झालं तर मातीची पंती घेतलात तरीही चालेल.
आता सगळ्या दिव्यांमध्ये जो श्रेष्ठ असतो तर तो कणकेचा दिवा श्रेष्ठ मानला जातो, म्हणून मग आपण कोणताही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला लगेच मिळत असतं. मग एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला, आपण जर कणकेचा दिवा बनवला तर तो कणकेचा दिवा ठेवायचा आहे. जर नाही बनवला तर मातीची पंती तुम्ही ठेवू शकता. तर हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला देवघरातच दिवा लावायचा आहे. फक्त दिव्याची जी वात आहे तर ह्या दिव्याची वात आपल्याला काय करायचं आहे, ईशान्य दिशेला करायचा आहे. आता हा दिवा ईशान्य दिशा ही अतिशय पवित्र दिशा मानली जाते. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहते, आपल्या घरातील गरिबी संपते. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, ईशान्य कोपऱ्याला हा जो दिवा आहे तर हा दिवा लावायचा आहे. आता माता लक्ष्मीचे आपल्याला स्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचे स्मरण पण आपल्याला करायचं आहे. तर हा दिवा जर तुम्ही कणकेचा बनवला असेल तर हा दिवा काय करायचा आहे, दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे. मातीची जर पंती असेल तर मग तुम्ही मातीची पंती मग दुसऱ्या दिवशी घरामध्ये स्वच्छ करून वापरू शकता. कणकेचा दिवा असेल तर झाडाखाली टाकल्यामुळे एक पक्षी म्हणा कीटक खाऊन घेतील. तर असा हे एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी, म्हणजेच की हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहते. तर आता आपल्या रात्री जे उंबरट्यावरती वस्तू जाळायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता देवघरामध्ये आपण जो दिवा प्रज्वलित करून घेतला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला उंबरट्यावरती ज्या वस्तू जाळायच्या आहे तर त्यासाठी काय करायचं आहे, आता जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं मोठं भांडं असेल तर ते घ्यायचं आहे, किंवा मग नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता, किंवा मग तुम्ही एखादी नारळाची वाटी असते तर ती नारळाची वाटी घेऊ शकता. पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत. सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला शेणाची गौरी घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे शेणाची गौरी उपलब्ध नसेल तर मग तुम्ही फक्त कापूर घेऊ शकता. आता हा कापूर घेत असताना हा थोडासा म्हणजेच की भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे भीमसेनी पण कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतलात तरीही चालेल. तर त्यासाठी मग आपण सगळ्यात अगोदर एक शेणाची गौरी घ्यायची आहे. त्यावरती मग आपल्याला 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती मग थोडंसं तूप टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर ह्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत. आता शेणाची गौरी आहे तर त्या शेणाच्या गौरीवरती मग 2 भीमसेनी कापराच्या वड्या म्हणा, थोडंसं तूप टाकायचं आहे आणि फूल असलेले एक लवंग टाकायचं आहे आणि 2 काळी मिरी टाकायची आहेत. तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या घराचा मुख्य उंबरठा असेल तिथे ठेवायच्या आहेत आणि एक एक करून ह्या जाळायच्या आहेत. त्यानंतर मग ह्या वस्तू जाळत असताना आपल्या पूर्वजांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं स्मरण करायचं आहे. आणि ह्या सगळ्या वस्तू जाळून झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, आता जी शेणाची गौरी जर त्यामध्ये न जळता शिल्लक राहिली असेल पूर्णपणे तर मग ती गौरी काय करायचं आहे, आपल्याला तिथून उचलायची आहे. एखाद्या निर्माल्यामध्ये टाकू शकता, किंवा मग जिथे स्वच्छ पाणी असेल तर तिथं स्वच्छ पाण्यामध्ये तुम्ही ही जी शेणाची गौरी असेल शिल्लक राहिली असेल तर मग तुम्ही टाकू शकता. तर असा हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्या घरातील कोणतीही नजरबाधा असेल, घरामध्ये कटकटी होत असतील, अडचणी येत असतील कोणत्या ना कोणत्या, तर या सगळ्या अडचणी दूर होतात. घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते तर त्या घरातील गरिबी ही संपते. आता आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी निर्माण होत असतात. घरामध्ये आपल्या नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक पत्तरवाळी घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला थोडासा भात घ्यायचा आहे. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरून आपल्याला 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर मग हा जो भात आहे तर हा भात टाकायचा आहे. आता हा भात टाकत असताना एखादा व्यक्तीचा त्यावरती पाय पडणार नाही अशा ठिकाणी हा भात टाकायचा आहे. हा भात आपण अशा ठिकाणी टाकायचा आहे की तो कोणी ओलांडणार नाही किंवा कोणाच्या घरापुढे हा भात पडणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि हा भात जो टाकायचा आहे यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये ज्या नजरबाधा असतील, घरामध्ये कोणत्या अडचणी असतील, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी अडथळे निर्माण होत असतील तर ह्या सगळ्या अडचणी दूर होतात. म्हणून मग असा जो हा उपाय आहे तर हा उपाय
आजच्या दिवशी आपल्याला करायचं आहे, कारण की आपले पितर जर आपल्यावरती तृप्त असतील तरच मग आपल्याला चांगला आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या घराची प्रगतीही होते. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.